गुड मॉर्निंग क्लास. चला आता आपण म्हणजे कालची तुम्ही इंग्रजी वाक्य केली असतील आहे की नाही. हां, तर आपण आता काही नवीन प्रकारची इंग्रजी वाक्य शिकूया आणि कालचं पण थोडंसं रिव्हिजन घेऊया. आता बघा, माझ्या हातामध्ये हा पेन आहे. हां, लाल रंगाचा पेन आहे. मी तुम्हाला आता हे इंग्रजीत विचारतो. व्हॉट इज दिस? येस श्रावणी. That is a red pen. हां, दॅट इज अ रेड पेन. व्हेरी गुड, छान. येस ईशान, व्हॉट इज दिस? That is a red pen. दॅट इज अ रेड पेन. आता ही वस्तू मी थोडीशी बदलतो, ठीक आहे. हां, आता मला सांगा, व्हॉट इज दिस? येस कार्तिक. That is a gray pen. दॅट इज अ Gray pen. ग्रे पेन. व्हेरी गुड, दॅट इज अ ग्रे पेन. किंवा तुम्हाला जर मी विचारलं नुसतं व्हॉट इज दिस, तुम्ही कलर न सांगता किंवा इतकं तुम्ही असंही म्हणू शकता. काय म्हणणार? येस स्वरांकली. नाही. हां, येस गणेश, व्हॉट इज दिस? That is a pen. दॅट इज अ पेन. हां, आणि आपल्याला ह्यात ॲडिशन करायचं असेल तर आपण काय म्हणणार? That is a gray pen. दॅट इज अ ग्रे पेन. येस स्वरा. That is a pen. दॅट इज अ पेन. पण ॲडिशन करायचं असेल आपल्याला तर Gray pen. दॅट इज अ ग्रे पेन, आहे की नाही. आता बघा काही वस्तू आहे. व्हॉट इज दिस? हां, येस समर्थ सांगतो, सांग. मन. दॅट इज That is पेपर कप. paper. हां, नीट सांग, नीट सांग, उभं राहून सांग. हां, सांग. मन. दॅट इज That is अ cup. कप. ठीक आहे, दॅट इज अ कप. हां, येस खाली बस ईशान, सिट डाऊन. हां, सांग ईशान. That is a paper cup. दॅट इज अ पेपर कप. येस माऊली. हां, That is a paper cup. दॅट इज अ पेपर कप. बरोबर. आता बघा, आता मी काल तुम्हाला आय हॅवची काही वाक्य आता बघा, हाच पेन किंवा हाच पेपर कप माझ्याकडं आहे आणि हा माझा आहे. मी किंवा माझ्याकडं आहे हा पेपर कप. मी कसं म्हणू शकतो? आय हॅव अ पेपर कप. हां, कसं म्हणणार? I have a paper cup. आय हॅव अ. कोण सांगते? येस येस राजनंदिनी. I have a paper cup. आय हॅव अ पेपर कप. आता ह्याच्यामध्ये ॲडिशन करायचं आहे, ॲडिशन करायचं आहे. येस. I have. That is a paper cup. नो नो नो. हां, ॲडिशन फक्त काय करा, एखादा शब्द ॲड करत जायचं आपल्याला. कसं? हां, आय हॅव. I have a white cup. हां, आय हॅव अ व्हाईट कप. आता ह्यातला पेपर शब्द तुम्ही काढून टाकला, ॲड करत जायचं आपल्याला. हां, येस. I have a paper cup in my hand. आय हॅव अ पेपर कप इन माय हँड. व्हेरी गुड. आता राजनंदिनीने मगाशी ॲडिशन केलं होतं की काय? व्हाईट कप, आहे की नाही. तर ते ॲडिशन करून सांगा आता. हां, आणखीन. हां, ॲडिशनल. येस चेतन. I have a white cup in my hand. व्हेरी गुड. टाळ्या वाजवा त्यासाठी. गुड. आय हॅव अ व्हाईट कप इन माय हँड. आय हॅव अ व्हाईट पेपर कप इन माय हँड. बघा, पेपर शब्द वाढला, व्हाईट शब्द वाढला, इन माय हँड वाढलं. ॲडिशन घेत गेलो आपण, आहे की नाही. आय हॅव अ व्हाईट पेपर कप इन माय हँड. किंवा रेड. कसं सांगणार? आता तिथं रेड सांगा, रेड करून सांगा वाक्य. येस साक्षी. हां, सांग सांग सांग. स्टँडअप, स्टँडअप, स्टँडअप. हां, सांग. I have a red paper cup. हां, आय हॅव अ रेड पेपर कप. आता लोकेट करा त्याला, लोकेशन सांगा, कुठं आहे तो? आय हॅव अ रेड पेपर. हां, येस येस येस. I have a red pen. I have a red paper cup in my hand. व्हेरी गुड. आय हॅव अ रेड पेपर कप इन माय हँड, आहे की नाही. आता इथं वेगळं काही सांगा. आय हॅवचे आणखीन काही पॅटर्न तुम्ही केले असतील तयार, तर ते सांगा. हां, येस श्रावणी. I have a red pen. आय हॅव अ रेड पेन. हां, वेगळं काय आणखीन? I have a black cat in my house. आय हॅव अ ब्लॅक कॅट इन माय हाऊस. व्हेरी गुड. येस गणेश. That is a black border. It is a white border. हां, हे म्हणजे आता आय हॅवचं वाक्य सोडून वेगळं की काय? दोन बोर्ड आहेत समजा, तर दॅट इज अ Black border. ब्लॅक बोर्ड आणि It is a white border. इट इज अ व्हाईट बोर्ड. किंवा दिस इज अ ब्लॅक बोर्ड, दॅट इज अ व्हाईट बोर्ड. असं दिस इज दॅट इजच्या पॅटर्नमध्ये एखादं केलंय का? हां, I have a green pen in my pocket. बरं, तिने पेनचं सांगितलं. आय हॅव अ ग्रीन पेन. आता त्याचं लोकेशन कुठं सांगितलंय? येस, परत एकदा सांग. I have a green pen in my pocket. आय हॅव अ ग्रीन पेन इन माय पॉकेट. व्हेरी गुड. येस राजनंदिनी. I have a blue pen in
my pocket. आय हॅव अ ब्ल्यू पेन इन माय पॉकेट. लोकेशन बदला, वेगवेगळं सांगा. हां येस. Red is my favorite color. रेड इज माय फेवरेट कलर. आता तू पॅटर्नच बदलला. हे फेवरेट कलर, माझा फेवरेट कलर काय आहे? रेड. आता ह्यामध्ये सांगा माय फेवरेटची काही वाक्य सांगा की येते कोणाला? हां येस श्रावणी. My favorite pink color. माय फेवरेट Pink color. नाही, कसं सांगितलं पाहिजे? येस. हां Apple is my favorite fruit. ॲपल इज माय फेवरेट फ्रूट. पण आत्ता श्रावणीने जे सांगितलं वाक्य, येस परत एकदा सांग. हां काय सांगितलं तू? My favorite pink color. माय फेवरेट पिंक कलर. आता हेच वाक्य कसं व्यवस्थित, थोडंसं चुकलंय ते. येस. हां Pink color is my favorite color. हां पिंक इज माय फेवरेट कलर किंवा माय फेवरेट कलर इज पिंक. माय फेवरेट कलर इज Pink. पिंक. वेगळा सांगा. ईशान सांगतो का? माय फेवरेट कलर इज Pink. पिंक किंवा दुसरं सांगा. पिंकच नाही सारखं. हां येस. I have a pink doll in my house. हां आय हॅव अ पिंक डॉल इन माय हाऊस. व्हेरी गुड. छान. आणखीन सांगा. आय हॅवची सांगा. दिस इज दॅट इजची सांगा. माय फेवरेटची सांगा. येस पृथ्वीराज. I have a black hole in my hand. आय हॅव अ ब्लॅक फोन इन माय हँड. व्हेरी गुड. येस. सांगा सांगा सांगा. येस चुकू दे. हां चालेल. काय सांगायचं तुला? मराठीत सांग, मग आपण त्याचं इंग्रजी करूया. हां सांग आधी तुला काय सांगायचं मराठीत सांग. हां येस. बरं. येस. हां That is a black pen in under the table. हां आता बघा, एक आता याने जे वाक्य सांगितलं त्याच वाक्य समज. आता हा काय आहे? व्हॉट इज दिस? रेड पेन. आता हा रेड पेन मी इथं या टेबलवरती ठेवला. आता ह्या पेनबद्दल काय म्हणता येईल आपल्याला? कुठं आहे? वेअर इज द पेन? कुठं आहे पेन? कसं वाक्य तयार होईल? हां येस साक्षी. नंदिनी. येस. हां वेअर इज द पेन? That is a red pen. नाही हे पा. अ पेन इज म्हणा. Pen is ऑन द टेबल. on the table. कुठं आहे पेन? Table. ऑन द टेबल. टेबलावर आहे म्हणजे कुठं आहे? On the table. ऑन द टेबल. आता थोडंसं बदलूया आपण. मला सांगा व्हॉट इज दिस? Chalk. चॉक आहे. हा चॉक आपण आता इथं ह्या टेबलवरती ठेवूया. ठेवला? आता मला सांगा, मी प्रश्न विचारतोय, मला सांगा वेअर इज द चॉक किंवा चॉक बद्दल आपल्याला काय वाक्य तयार करता येईल? वेअर इज द चॉक? आता पेन बद्दल काय सांगितलं आपण? द रेड पेन इज ऑन द टेबल. आता चॉक बद्दल सांगायचंय. चॉक. हां येस चेतन. The red chalk is on the table. हां व्हेरी गुड. परत एकदा सांग. छान. The red chalk is on the table. द रेड चॉक इज ऑन द टेबल. हां बरं लक्षात येते का? बघा. हां आणखीन आता हा एक खडूचा बॉक्स आहे आपल्याकडं. हा बॉक्स मी ह्या टेबलवरतीच ठेवतोय. आता बॉक्सबद्दल काय म्हणता येईल? येस वेअर इज द बॉक्स? येस शिवानी. हां स्टँडअप स्टँडअप. हां बॉक्स. मी काय विचारलं? बॉक्स. वेअर इज द बॉक्स? हां मन. द बॉक्स इज Box is ऑन द on the table. टेबल. द बॉक्स इज ऑन द टेबल. कोण सांगतंय वेअर इज द बॉक्स? येस The box is on the table. व्हेरी गुड. द बॉक्स इज ऑन द टेबल. येस कृष्णा. व्हॉट डू यू वॉन्ट? काय पाहिजे? बस सिट डाऊन. हां आता बघा, ह्या बॉक्सचं लोकेशन मी बदलतोय. आता हा बॉक्स काय करतो? आपल्याकडे एक ट्रे आहे इथं. ह्या ट्रेमध्ये हा बॉक्स मी ठेवला. ठीक आहे. बॉक्स कुठं ठेवलाय? आता ट्रेच्या आत ठेवलाय. आता आधी कधी कुठं होता? वर होता. टेबलावर होता. ऑन द टेबल होता. आता मी काय केलं? त्याला बॉक्समध्ये, बॉक्सच्या आतमध्ये ठेवला. कसं सांगणार? येस वेअर इज द बॉक्स? The box is Huh? under the tray. अंडर तर नाही. अंडर तर नाही. हे पहा, ज्यावेळेस पेन माझ्याकडे असतो, माझ्या खिशात असतो, त्यावेळेस मी काय म्हणतो? Under the. नाही नाही पेन माझ्या खिशात आहे हे सांगण्यासाठी तुम्ही काय म्हणणार? कसं सांगता तुम्ही? I have a gray pen. हां बरोबर आहे. बरोबर. येस स्वरा. I have a gray pen in my pocket. हां आय हॅव अ ग्रे पेन इन माय पॉकेट. बघा मी तुमचं लक्ष कशाकडे वेधतोय? इन माय पॉकेट. आय हॅव अ पेन इन माय पॉकेट. आय हॅव अ पेन किंवा द पेन इज ऑन द टेबल. आपण टेबलावर असताना काय म्हणतोय? ऑन द टेबल. आणि पॉकेटमध्ये काय असताना काय म्हणतोय? इन द पॉकेट. आता पॉकेट ना, इन द पॉकेट. आता हा बॉक्स ऐका. हा बॉक्स
आधी टेबलवर असताना आपण काय म्हणत होतो? The box is on the table. हा येस राजनंदिनी सांग सांग. हा बॉक्स टेबलवर असताना काय म्हणतोय आपण? येस सांग ना. बरोबर आहे. हां स्टँडअप स्टँडअप स्टँडअप. येस हां बरोबर आहे तुझं. हां द बॉक्स इज हां The box is under the table. ऑन द टेबल. ऑन द टेबल. हां कसं? येस स्वरा. बॉक्स ह्याच्या टेबलवर असताना स्टँडअप स्टँडअप. हां The box is on the table. बरोबर आहे. द बॉक्स इज ऑन द टेबल. आता हा बॉक्सचं लोकेशन मी काय केलं? हे याला ट्रेमध्ये टाकून दिलं. ट्रेच्या आत टाकलंय त्याला. कसं सांगणार? कसं सांगणार? येस The box is in the tray. हा द बॉक्स इज इन द ट्रे. बघा लक्षात आलं का? इन द म्हणजे बॉक्स ह्या ट्रेच्या आतमध्ये आहे आणि ऑन द म्हणजे काय? टेबलच्या वर आहे. बरोबर. आता पहा इथे एक आपल्याकडे टिफिन आहे की नाही? आता टिफिन टेबलवरती आहे. कसं म्हणणार? टिफिन टेबलवर आहे. कसं म्हणणार? येस चेतन. The tiffin is on द टिफिन इज ऑन the table. द टेबल. आता हाच टिफिन आपण बेंचवर ठेवूया. मग बेंचवर ठेवल्यानंतर कसं म्हणणार? थोडंसं चेंज आहे त्याच्यामध्ये. येस हां The tiffin is on the bench. द टिफिन इज ऑन द Bench. बेंच नाही. द टिफिन इज ऑन द बेंच. येस कोण सांगते आणखीन? येस पृथ्वीराज. The tiffin is द टिफिन इज येस ऑन द table. ऑन द आता कुठं आहे? हां ऑन द बेंच म्हणा किंवा डेस्क म्हणा. द टिफिन इज ऑन द डेस्क आहे का नाही? अशा पद्धतीनं तुम्ही एकमेकांशी बोल चला. वेगवेगळी वाक्य सांगत चला.